राजकारणात अनेकदा विचारांची भिन्नता किंवा राजकीय सोय म्हणून एकाच कुटुंबातली व्यक्ती वेगवेगळ्या पक्षात असते. मात्र घरातील उमेदवार असेल तर त्याच्या विरोधात काम करणं म्हणजे धर्मसंकट. असंच धर्मसंकट कोल्हापूरच्या महाडिक घराण्यापुढे उभं राहिलंय. कोल्हापूरच्या महाडिक घराण्यासमोर धर्मसंकट. युतीला साथ देणार की घरातल्या उमेदवाराला? कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला. कोल्हापूरच्या राजकारणात महाडिक घराण्याचा कायम वरचष्मा राहिलाय. राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र यावेळी त्यांना घरातल्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. धनंजय महाडिक यांचे बंधू अमल भाजपचे आमदार आहेत. त्यांची पत्नी शौमिका या भाजपकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून युतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना निवडून आणायचं ठरवलंय. त्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. अशा खडतर प्रसंगीही अमल महाडिक आणि शौमिका महाडिक मात्र युतीचंच काम करतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. असा प्रसंग इतिहासात अनेक वेळा अनेकांना येतो. महाभारताच्या वेळेला अर्जुनाला सुद्धा हाच प्रश्न पडला होता आणि कृष्णाने शेवटी त्याच्या मनामधलं द्वंद्व संपवलं. त्याने अर्जुनाला असं म्हटलं की धर्मासाठी लढ. तसं आता आम्हाला आमच्या मनातलं द्वंद्व संपवून युतीसाठी लढावं लागेल. महाडिक दाम्पत्यामध्ये मात्र संभ्रमावस्था आहे. युतीचं काम करणार असं शौमिका महाडिक सांगतायत, तर अमल महाडिक यांनी मात्र नो कमेंट्स म्हणत उत्तर द्यायचं टाळलंय. धर्मसंकट आहे खरं आहे, पण जनता पण काय आता मूर्ख नाही आहे ना, त्यांना सुद्धा कळतं बरं वाईट. त्याच्यामुळे आम्हाला सांगितलेलं आहे फक्त प्रचार करा, बाकी काय करायचं ते जनता ठरवेल. भाऊ उभे आहेत आणि एका बाजूने अजून उमेदवारी अजून नाव निश्चित व्हायचं, पण चर्चेत नाही. पण त्याच्यावर नंतर पण उमेदवारी निश्चित झाल्यानंतर धर्म पाळणार का तुम्ही? नो कमेंट्स. या दोघांनी युतीच्या बैठकीत सहभाग घेत पक्ष सांगेल तसं काम करणार असं म्हटलं असलं तरी आपल्या कुटुंबातल्या सदस्याला अडचणीत आणायचं नाही ही महाडिक घराण्याची परंपरा आहे. त्यामुळे महाडिक दाम्पत्य नक्की कुणाच्या बाजूने आहे हे सांगणं सध्या तरी कठीण आहे. कॅमेरामन सचिन सावंत सह संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर.